ये देखिए SIR इज द फर्स्ट स्टेट ऑफ NRC। तो SIR की तरफ यस, SIR की तवज्जो दीजिए, बाकी सब पॉलिटिक्स बाद में करते हैं। अगर कुछ भी कम सरस हुआ, अगर यहाँ पे फिर से बीजेपी की सरकार आई तो अपने आप को घरों में लॉक करके रख लीजिए। यानी कि पिछले जो बीजेपी हुकूमत थी वहां पर नुमाइंदगी सिफर के बराबर थी, कैबिनेट में न कोई नुमाइंदा, न MLC, न कुछ। अभी भी बीजेपी में कौन मुस्लिम MP है? कितने स्टेट्स में कितने मुसलमान MP जीत करके, कितने मुसलमानों को इन्होंने सीट दिया? राज्यसभा में कितने इनके मेंबर्स हैं मुसलमानों के? कॉरपोरेशन पे कहाँ है? देखिए यूपी में दिन दहाड़े मसाजिद तोड़े जा रहे हैं, मदरसों को तोड़े जा रहे हैं। शर्म आनी चाहिए हम सब लोगों को। इतना होने के बावजूद भी हम लोग उल्टी सीधे बातें करके मुझे ये नहीं मिला, मुझे वो नहीं मिला, मुसलमानों को ये नहीं दिए, वो नहीं दिए। अरे इन सब बातों को छोड़ करके अपने आप को ताकतवर बनाइए, सियासी तौर पर अपने आप को ताकतवर बनाइए, फिर आगे निकल के फुटपाथ पर आइए, रोड पे उतरिए, उसके बाद बात बनती है। मैं आपको बताना चाहता हूँ, मैं 7 साल माइनॉरिटी डिपार्टमेंट का चेयरमैन रह चुका हूँ। मुझे KC वेणुगोपाल साहब ने और परमेश्वर साहब ने बोला था, जब एक मीटिंग हुई उनके प्रेजेंस में, तो उन्होंने बोला था कि तुमको पूरे स्टेट में जहाँ जहाँ मुसलमानों के वोट है उसकी एक लिस्ट देनी चाहिए। मैंने पूरे लिस्ट बना करके परमेश्वर साहब को दिया था उस 2018 के इलेक्शन से पहले, और KC वेणुगोपाल साहब को भी मैंने ये दिखाया था कि 80 ऐसे कॉन्स्टिट्यूएंसीज हैं जहाँ पे ओनली मुसलमानों के वोट जो है वो टर्निंग पॉइंट है। उसके बावजूद भी कई ऐसे कॉन्स्टिट्यूंसीज हैं जहाँ पे 5,000, 10,000, 15,000 के वोट अगर मुसलमान के नहीं लिया कोई भी कैंडिडेट, वो जीत नहीं सकेगा। ये ताकत है हमारी। इस ताकत को बरकरार रखने के लिए हम लोगों को काम करना चाहिए। देखिए SIR इज द फर्स्ट स्टेट ऑफ NRC। तो SIR की तरफ यस, SIR की तवज्जो दीजिए, बाकी सब पॉलिटिक्स बाद में करते हैं। मैं सिर्फ एक आदमी से नहीं बल्कि सारी कौम के सारे लीडरों से, जो ब्लॉक लेवल में काम कर रहे हैं उनसे लेकर स्टेट लेवल में, और जो मिनिस्टर्स रह चुके हैं, आइंदा मिनिस्टर्स होने वाले हैं, हमारे MLAs हैं, MLCs हैं, सबको यही कहना चाहूँगा कि पूरी सियासत बाजू रख करके SIR के पीछे पड़िए और SIR में अपनी कामयाबी करने का काम करिए। बस शुक्रिया, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು। ಈ ಕಾರ್ಮಿಕರ ಪರವಾಗಿ, ಬಡವರ ಪರವಾಗಿ ಚಿಂತನೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಸರ್ಕಾರಗಳು, ವ್ಯವಸ್ಥೆಗಳು, ಕಾನೂನುಗಳು, ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ಸ್ ಯಾವುದು ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಯಾಕೆಂದ್ರೆ ನಾವೆಲ್ಲ ಬರೀ ಕೇಂದ್ರೀಕೃತ, ಉದಾರೀಕರಣ, ಖಾಸಗೀಕರಣ ಇದ್ರ ಕಡೆ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ. ಸೊ ಹಿಂಗಾಗಿ ಇದೊಂದು ಆತಂಕಕಾರಿ ಬೆಳವಣಿಗೆ. ಇದ್ರ ಮಧ್ಯದಲ್ಲೇ ಇನ್ನೂ ಆತಂಕಕಾರಿ ಬೆಳವಣಿಗೆ ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ಬಂದ್ಬಿಟ್ಟಿದೆ. ಅದರ ಹೆಸರು SIR, ಸ್ಪೆಷಲ್ ಇಂಟೆನ್ಸಿವ್ ರಿವಿಷನ್ ಅಂತೇಳಿ. ಬಹಳ ಆತಂಕಕಾರಿ ಬೆಳವಣಿಗೆ. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಎಚ್ಚರಿಕೆ ವಹಿಸಬೇಕು. ಫಸ್ಟ್ ನಿಮ್ಮನ್ನು ಮತ ತೆಗೀಲಿಕ್ಕೆ ಹೊರಟಿದ್ದಾರೆ ಇವರು, ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ. ಇವತ್ತು ನಿಮ್ಮ ಮತಗಳನ್ನ ತೆಗೆದಾಕ್ತಾರೆ. ಮತಗಳನ್ನ ತೆಗೆದುಬಿಟ್ರೆ ನೀವು ಪ್ರೊಟೆಕ್ಷನ್ ಎಲ್ಲಿ ಹೋಗ್ತೀರಾ? ಯಾವ ಪ್ರಾವಿಷನ್ ನಿಮಗೆ ಪ್ರೊಟೆಕ್ಷನ್ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಏನಿದೆ, ದಯವಿಟ್ಟು ಎಚ್ಚರಿಕೆ ವಹಿಸಿ. ಈಗ ಆಲ್ರೆಡಿ ಹಿಡಿದ್ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಕರ್ನಾಟಕ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗೋಗಿದೆ. ಪ್ರತಿಯೊಂದು ಮನೆಗೆ ಬರ್ತಾರೆ. 2002ರಲ್ಲಿ ವೋಟ್ ಹಾಕಿದ್ರಿ, 2023ರಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಹಾಕಿದ್ರಿ ವೋಟು, ಯಾವ ಬೂತ್ ಅಂತಾರೆ. ದಯವಿಟ್ಟು ಅವ್ರು ಬಂದಾಗ ಯಾವ ಪ್ರಶ್ನೆಗೂ ತಪ್ಪಿಸ್ಕೊಬೇಡಿ, ಎಲ್ಲ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಉತ್ತರ ಹೇಳಿ. ನಿಮ್ಮ ಮನೆ ಬದಲಾವಣೆ ಆಗಿದ್ರೆ ದಯವಿಟ್ಟು ಏನು ಇದಿಲ್ಲ, ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ, ಹಳೆ ಮನೆ ಏನಿತ್ತು ಅಂತ ಹೇಳಿ ಅಲ್ಲಿರೋ BLO ಆಫೀಸರ್ ಫೋನ್ ನಂಬರ್ ಕರೆಕ್ಟ್ ಮಾಡಿ ಕೊಡಿ, ಕನ್ಫರ್ಮ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ನಿಮ್ಮ ವೋಟ್ಗಳನ್ನ ಉಳಿಸ್ಕೊಳ್ಳಿ, ಸಿಟಿಸನ್ಶಿಪ್ ಉಳಿಸ್ಕೊಳ್ಳಿ. ಮಿಕ್ಕಿ ಬರೋದೆಲ್ಲ ಆಮೇಲೆ. ಹಾಗಾಗಿ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ದಯವಿಟ್ಟು ಸೀರಿಯಸ್ನೆಸ್ ತಗೋಬೇಕು. ಎಸ್ಪೆಷಲಿ ಲೇಡೀಸ್, ಮನೇಲಿ ಯಾರು ಇರ್ತೀರಾ, ಯಾವ ಸದಸ್ಯರ ಹೆಸರು ಬಿಡದೆ ಇದ್ದಕ್ಕೆ ಎಲೆಕ್ಟ್ರಲ್ ಉಳಿಸ್ಕೊಳ್ಳೋ ಜವಾಬ್ದಾರಿ ಮನೆ ಮಹಿಳೆಯರು, ಯಾರು ಮನೇಲಿ ಇರ್ತಾರೋ ಅವ್ರು ಫಸ್ಟ್ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಆಸಕ್ತಿ ವಹಿಸಬೇಕು. ಆಮೇಲೆ ದಯವಿಟ್ಟು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ.